नमस्कार मंडळी, मी संतोष आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, काल परवा एक मी टी व्हीवर न्यूज पाहिली आणि त्या न्यूजमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं. तर ते स्टेटमेंट असं होतं की आजच्या जमान्यात भिकारीसुद्धा 1 रुपया घेत नाही आहे, पण आम्ही 1 रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा दिला. तर मला एवढंच सांगायचं आहे की आदरणीय मंत्री साहेब, शेतकरी भिकारी नाही हो, तो राजा माणूस आहे आणि राजा कधी भीक घेत नाही. जर घेणारा हा भिकारी असेल तर जनता ही टॅक्सच्या रूपानं राज्यकर्त्यांना टॅक्स देतेच की. मग असं म्हटलं तर चालेल का की ते भिकारी आहेत? तर नक्कीच नाही. ती आवश्यकता असते, ती गरज असते. तशीच ती राज्य चालवण्यासाठी, शेतकऱ्याला शेती करण्यासाठी ती गरज असते, ती आवश्यकता असते. दुसरी गोष्ट, जसं एखादे आईवडील आपल्या मुलांना चांगली कपडे मिळावी, चांगली चप्पल मिळावं, चांगलं शिक्षण मिळावं म्हणून राबतात. स्वतःच्या अंगावर फाटकी कपडे असले तरी चालतील, फाटकी चप्पल असली तरी चालतील, पण मुलांना मात्र खूप चांगले कपडे, चांगली चप्पल वगैरे देतात. तसंच या शेतकऱ्याचं आपल्या बाबतीत, ह्या राज्याच्या लोकांच्या बाबतीत आहे, तो उन्हातान्हात राबतो, भर रात्री दारं धरतो. लोक झोपलेली असतात AC मध्ये, त्यावेळेस तो रानात काम करतो, दारं धरतो. त्याच वेळेस आपल्याला कपडे वगैरे खायला प्यायला मिळतं, पोटाला अन्न मिळतं, तो उन्हात राबतो म्हणून. तिसरी गोष्ट, गल्लीत एखादं पिसाळलेलं कुत्रं जर आलं असं म्हटलं तर प्रत्येकजण दूर जातो, घरात लपतो, सुरक्षित जागा शोधतो. पण शेतकरी मात्र, एखादा वाघ जरी शेतात घुसला आणि शेतीला पाणी देणं आवश्यक असेल तर जीव मुठीत धरून शेतीला पाणी देत असतो. असा शेतकरी असतो. आणि अशा शेतकऱ्याच्या बाबतीत आपण असं विधान करणं, त्याला दुखेल असं विधान करणं योग्य नाही आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या बाबतीत कोणीही काहीही बोलताना त्याच्या भावनांचा, त्याच्या कष्टाचा आदर करून बोलत जावा, अशी माझी नम्र विनंती. बाकी शेतकऱ्यांच्या भावनांची किंमत करा. खूप कष्ट करतो तो, परंतु अपेक्षित असं म्हणावं, उत्पन्न त्याला भेटत नाही. शेतकऱ्याच्या भावना दुखावल्या म्हणजे पूर्ण राज्याच्या भावना दुखावल्यासारखं असतंय. बाकी मला दुसरं काही बोलायचं नाही आहे. फक्त इतरांच्या भावनांचा आपण आदर करा.